थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. निधी आता तिच्या मनातली गोष्ट मानसीला सांगणार आहे. निधीने मानसीला एका बाजूला बोलवलंय आणि ती तिला सांगते की मला एक मुलगा आवडतो. खरं तर हे ऐकल्यावर मानसीला धक्काच बसलेला आहे. तेव्हा मानसी तिला विचारते, कोण मुलगा, काय करतो, कुठं असतो, कुठला आहे? असे 100 प्रश्न तिने निधीला विचारलेले आहेत. पण निधीला आता हिंमत होत नाहीये मानसीला सांगण्याची त्याचं नाव. खरं तर त्याचं नाव विनीत आहे, पण हे सांगण्याची हिंमत तिला होत नाही आणि म्हणून ती म्हणते, "थांब, मला जरा हिंमत एकत्र करू दे, म्हणजे मी तुला सगळं काही सांगते." मानसी म्हणते, "पटकन तुला जे काही करायचं ते कर आणि मला लवकरात लवकर त्या मुलाचं नाव सांग. तो काय करतो ते मला सगळं-सगळं ऐकायचं आहे." आणि निधी म्हणते, "मी तुला सगळं काही सांगणार आहे. फक्त तू शांत बसून मी काय सांगते ना ते ऐकून घे." असं म्हणून निधीने चक्क तिच्यापुढं डोळे झाकलेले असतात. तिला हिंमत एकत्र करून सगळं काही सांगायचं असतं आणि निधी डोळे झाकून तिच्यासमोर उभी असते आणि मानसी तिच्याकडे पाहत असते. कधी एकदाची ही नाव सांगते असं तिला झालेलं असतं, पण तेवढ्यात तिला दिसतं की आबा घराच्या बाहेरून रडत-रडत आतमध्ये आलेले आहे. आबा अशी अचानक का रडायला लागली असा प्रश्न तिला पडतो आणि निधीच्या समोर उभारलेली मानसी तिला तसंच डोळे झाकलेलं ठेवून आबाकडंच धावत पळत जाते. कारण आबा विनाकारण अशी रडणार नाही. नक्कीच काहीतरी मोठा मॅटर झालेला असणार आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि आबाच्या मदतीला ती धावत पळत जाते. आणि इकडे निधी डोळे झाकून समजत असते, की तिच्यापुढं तिची ताई आहे आणि ती सांगते, की "मला विनीत खूप-खूप आवडतो. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. हीच गोष्ट मला तुला सांगणं होत नव्हतं, म्हणून मी तिला सांगते," असं बोलत असते. पण तेव्हा तिच्यासमोर असतो तो म्हणजे तेजस. तेजस म्हणतो, "अरे वाह! छान, छान. अशीच प्रॅक्टिस करा. अशीच प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि अशी प्रॅक्टिस करून मस्तपैकी विनीतला सांगून टाका, म्हणजे विनीत देखील इम्प्रेस होईल." अचानक आपल्या समोर आलेला तेजस पाहून निधीला कळत नाही, की आपली ताई कुठे गेली आणि अचानक तेजस इथं कसं काय आलेला आहे. आणि तिला कळलंय, की आपण ताईला जे सांगायला पाहिजे होतं, ते पुन्हा एकदा तेजसनं ऐकलेलं आहे. इकडं आता मानसी आभाकडे आलेली आहे. "आबा, तुला काय झालंय? अचानक तू का रडायला लागलीयस?" असे प्रश्न ती तिला विचारते. पण आबा काहीच बोलत नाहीये. आबाने मानसीला मिठी मारलेली आहे आणि ती फक्त रडत आहे. मानसी तिला जवळ घेते, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि तिला म्हणते, "आबा, मला जरा सांगशील का काय झालंय ते? विनीत काय बोलला का तुला? तुमच्यात काय भांडण वगैरे झालंय का?" तेव्हा ती म्हणते, "असं काहीच झालेलं नाहीये. आता वेगळाच मॅटर घडलेला आहे," असं तिनं सांगितलंय. तेव्हा मानसीला कळलंय, की काहीतरी धक्कादायक घडलेलं आहे. ती विचारते, "नक्की काय झालंय ते सांगशील का मला?" तेव्हा ती सांगते, की विनीतची आई आहे, तिनं मला आणि विनीतला एकत्र पाहिलेलं आहे. हे ऐकल्यावर मानसीला देखील धक्का बसतो. तेवढंच न होता त्याची आई खूप भडकलेली होती, असं देखील ती सांगते आणि त्यावेळेस विनीतला तिने थोबाडीत देखील ठेवून दिलेली आहे. त्याचबरोबर तिनं सांगितलंय, की माझं आणि विनीतचं नातं तिला अजिबात पसंत नाहीये. ती माझं आणि विनीतचं लग्न होऊ देणार नाही, असं स्पष्टपणे म्हणलेले आहे. त्याचबरोबर तिला मी अजिबात पसंत नाही, असं देखील ती म्हणलेली आहे. हे सगळं ऐकल्यावर मानसीला मोठा धक्का बसलाय. जी गोष्ट व्हायला नको आहे, तीच झालेली मानसीला समजलेली आहे. कारण मामी किती दुष्ट आहे, हे मानसीला अगोदरच माहीत होतं. म्हणूनच ती आबाला सांगत होती, की "तू जे काही करतेय त्या गोष्टीचे परिणाम वाईट होऊ शकतात. थोडंसं सावधगिरीनं कर," असं तिनं सांगितलेलं होतं. पण आबाने मात्र आता चूक केलेली आहे आणि मामीला ती रंगेहात सापडलेली आहे. आता मानसीला तिला दिलासा देण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये. मानसी तिला दिलासा देते आणि म्हणते, की "सगळं काही व्यवस्थित होईल. पण लक्षात ठेव, तुझं आणि विनीतचं लग्न म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न नाहीये. ते 2 कुटुंबाचं लग्न आहे. जोपर्यंत सगळ्यांना तुमच्या नात्याबद्दलचं सत्य समजत नाही आणि सर्वजण तुम्हाला होकार देत नाही, तोपर्यंत लग्नाचा विचार देखील तुम्ही करू नका. अन्यथा तुला खूप वाईट परिस्थितीतून जावं लागेल," असं ती तिला सल्ला देते. आपल्या घरातल्या सर्व सदस्यांचं मत नक्की तुमच्या लग्नाबद्दल काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया आणि सर्वांनी होकार दिला, की आपण तुमचं धूमधडाक्यात लग्न लावून देऊया, असा शब्द मानसी आबाला देत आहे. आबा देखील तिला होय असं म्हणत आहे. इकडं आता मानसीची आई आहे ती जायला निघालेली असते. ती म्हणते, "आता रात्र पण झालेली आहे, वाढदिवस देखील चांगला साजरा झालेला आहे. मी आता जाऊ का?" पण तेजसची आई म्हणत असते, की "खरं तर विनीत आणि विनीतची आई कसं निघून गेली ना, ते मला पटलं नाही. मी त्यांना थांबा म्हणत होत्या, पण त्या रागानं गेल्या असंच मला वाटलं." तेव्हा मानसीची आई म्हणते, "त्यांचं तुम्ही काहीच मनावर घेऊ नका. त्या तशाच आहेत. त्यांना कधी राग येतो आणि कधी बरे वाटतं ना, तेच मला कळत नाही.
इकडं आता निधी देखील बाहेर येऊन बसलेली असते आणि तेजस तिला मुद्दाम विनीतच्या नावाने चिडवत असतो आणि म्हणत असतो, "झाली का नाही तुमची प्रॅक्टिस? आता अजून चांगली प्रॅक्टिस करा. आपल्याला धुलवडीला एकत्र यायचं आहे." आता तेजसनं तिला सांगितलंय, की धुलवडीला सर्वांनी एकत्र यायचंय. इकडं मानसी आणि आबा आतमध्ये असतात. तेजसची आई मानसीला हाक मारत असते, कारण मानसीची आई आता घरी चाललेली असते. तेव्हा पुन्हा एकदा मानसीने आबाला सांगितलंय, की "आबा, जरा शांतपणे मी सांगितलंय त्या गोष्टीवर विचार कर. कारण तू जर का चुकीचं पाऊल उचललंस, तर अजून मोठं काहीतरी कांड होऊ शकतं. त्यामुळे तू जरा शांत राहा आणि आपल्या सर्व घरच्यांची परवानगी मिळाली, की मग आपण तुमचं धूमधडाक्यात लग्न लावून देऊया." पण आबाला मात्र वाटतंय, की हे काही शक्य होणार नाही. कारण मामी कसं वागलेले आहे हे तिला माहीत आहे. तिला तो प्रसंग आठवतोय जेव्हा तिने सांगितलेलं आहे, की "मी तुला काही केल्यास सून म्हणून स्वीकार करणार नाही आणि माझ्या विनीतला तू अजिबात इथून पुढे भेटायचं नाहीये." त्याचबरोबर आपल्या घरातल्यांचं देखील विनीतबद्दल चांगलं मत नाहीये असं तिला माहीत आहे. त्यामुळं आपलं आणि विनीतचं लग्न होणार नाही असा ठाम विश्वासच आबाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. इकडे मानसी आता बाहेर आलेली असते, कारण आई चाललेली असते. आई तिचा निरोप घेते आणि जायला लागलेली असते. तेव्हा तेजसनं त्यांना पुन्हा एकदा धुलवडीचं निमंत्रण दिलेलं आहे आणि तो सांगतो, "निधी, तू बरं का धुलवडीला यायचं आहे. खूप छान धुलवड आपण ह्यावेळेस करणार आहे आणि ही आमची पहिली धुलवड आहे." तेव्हा मानसीला देखील ही गोष्ट आवडते. कारण मानसी आणि तेजस यांची ही पहिलीच धुलवड असणार आहे आणि त्याचं निमंत्रण त्याने आई आणि निधीला दिलेलं आहे. म्हणजे तेजसच्या मनामध्ये नक्कीच चांगली धुलवड साजरं करण्याचा विचार आहे, असं मानसीला समजलेलं असतं. खरं तर तेजसच्या मनामध्ये निधी आणि विनीत यांना एकत्र आणायचं आहे, हा विचार त्याच्या डोक्यात असतो. तर इकडे तेजसचा मित्र देखील खुश होतो आणि म्हणतो, "अरे वाह! म्हणजे धुलवडीला देखील यायला मिळणार आहे. काहीतरी जंगी प्रोग्राम तुझ्या डोक्यात असणार आहे, कारण तुझी ही पहिलीच धुलवड आहे म्हणल्यानंतर आम्ही तर येणार आहे." तेव्हा तेजस त्याची चेष्टा करतो आणि म्हणतो, "तुला काय निमंत्रणाची गरज नाही. तू असा सुद्धा येऊ शकतो." पण छायानं सगळं हे बोलणं ऐकलेलं आहे. हॉलमध्ये जे काही चाललेलं असतं ते छायाने ऐकलेलं असतं. केक खात-खात ती सगळं काही ऐकत असते. पुन्हा एकदा प्रभूंच्या घरी धुलवडीला मोठा कार्यक्रम होणार आहे आणि लगेच ती गोष्ट तिच्या पोटात न राहता ती धावत पळतच गायत्रीकडे गेलेली आहे. इकडे तेजसची आई आणि मानसीची आई एकमेकांचा निरोप घेत आहेत आणि मानसीची आई आता बाहेर निघून चाललेली असते. तेव्हा तेजस त्याच्या मित्राला म्हणतो, "आता तू जर गेलास तरी बरं होईल," असं म्हणून मुद्दाम त्याच्या खोड्या काढत असतो. इकडे छाया आता गायत्रीकडे आलेली असते आणि गायत्रीला सांगते, की "आता अजून एकदा मोठं फंक्शन प्रभूंच्या घरी धुलवडीच्या दिवशी होणार आहे. मला तर आता कंटाळा आलाय. सारखे या घरामध्ये लोक येत असतात." तेव्हा गायत्री म्हणते, "येऊ दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे?" छाया म्हणते, "पण तुम्हाला तर असा धुलवडीचा सण वगैरे आवडत नाही. तुम्हाला तर रंग खेळायला आवडत नाही ना? रंग लावलेलं तुम्हाला आवडत नाही ना?" तेव्हा गायत्री म्हणते, "मला रंग लावलेला आवडत नाही, पण लोकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडलेले पाहायला मला आवडतं. प्रभूंच्या चेहऱ्यावरचे रंग उडलेले पाहायला तर मला खूप खूप आवडतं." छायाला कळत नसतं, की नक्की ही गायत्री काय बोलत आहे. पण गायत्रीच्या मनामध्ये खूप काही चाललेलं आहे. धुलवडी दिवशी आपण मोठा प्लॅन करणार आहे, हे तिच्या डोक्यात असतं. छाया तिला विचारते, "नक्की धुलवडी दिवशी तुम्ही काय करणार आहे? म्हणजे प्रभूंच्या चेहऱ्यावरचा रंग तुम्ही कसा उडवणार आहे, मला कळेल का?" तेव्हा गायत्री म्हणते, "हे सगळं मी तुला सांगण्याची काही गरज नाहीये. त्या दिवशी काय-काय होणार आहे ना, तू जरा शांतपणे बघ आता ही गायत्री काय करते ते. कसा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडवते, ते तू बघतच राहशील." असं म्हणून गायत्रीने वकिलांना फोन केलेला आहे आणि ती वकिलांना विचारते, "धुलवडीच्या दिवशी कोर्ट मॅरेज होऊ शकतं का? त्या दिवशी कोर्ट उघडं असतं का?" आणि असं म्हणून तिला तिकडून होकार मिळालेला आहे आणि त्यामुळं ती आता शांतपणे धुलवडी दिवशी काहीतरी काम करायचं असं तिनं ठरवलंय. रात्र झालेली असते. मानसी तिच्या बिछाण्यावर बसलेली असते. आपल्याला तेजसनं वाढदिवसादिवशी खूपच चांगलं गिफ्ट दिलं, खूपच चांगलं सरप्राईज दिलं असा विचार ती करत असते. बाकी सगळ्या वस्तूंपेक्षा देखील तेजसनं आपल्यासाठी सर्वांसमोर गाणं गायलं आणि त्या गाण्यामध्ये त्याच्या मनातील भाव बोलून दाखवले. त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी असलेलं जिव्हापाड प्रेमच त्याने सर्वांसमोर व्यक्त केलं. अशा भावना मानसीच्या मनामध्ये येत असतात. खरं तर तिला झोप येत नसते. ती उठते आणि खिडकीच्या जवळ येऊन उभा राहते. खरं तर तिला तेजसची आठवण येत असते. तेजस समोर यावा असं तिला वाटत असतं आणि खरोखरच जेव्हा ती खिडकीच्या समोर येते, तेव्हा तेजसच तिच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो. तेजसला देखील तिचीच आठवण येत असते. दोघंही एकमेकाकडे पाहतात. दोघांचीही नजरानजर होते आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात. दोघांनाही माहीत असतं, की एकमेकांना नक्की काय वाटतंय. मानसी मनात बोलत असते, की "मला समजतंय तुम्हाला काय बोलायचं आहे."
तुमच्या भावना माझ्याविषयी काय आहेत त्या मला समजतंय आणि तेव्हाच तेजसनं डोळे झाकून घेतलेले असतात. तेव्हा मानसी म्हणते, "तुम्ही डोळे झाकून जे स्वप्न पाहताय ना, तेच स्वप्न मी डोळे झाकून पाहण्याचा प्रयत्न करते. नक्की तुम्हाला काय वाटतंय ते तरी पाहते." असं म्हणून तिने देखील डोळे झाकून घेतलेले असतात आणि तेव्हा तिला दिसतं, की तेजस असा पेहराव करून त्याच्या घरामध्ये आलेला आहे आणि त्याच वेळेस एक जुनं गाणं त्यांच्या पाठीमागं वाजत असतं. सुंदर राती मिलनाची ओढ असं ते गाणं असतं आणि त्या गाण्यामध्ये तेजस हा चक्क राजा होऊन आलेला असतो आणि मानसीसाठी तो एक गाणं गात असतो. तर मानसी देखील एखाद्या राजकन्येप्रमाणे ड्रेस घालून नटलेली असते आणि तेजसच्या गाण्याला ती त्याच गाण्यातून प्रत्युत्तर देत असते. तेजस आपल्या हृदयावर हात ठेवून त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे असं त्या गाण्यातून व्यक्त करत असतो. तेजसचा तो अंदाज मानसीला देखील आवडलेला असतो आणि मानसी देखील राजकन्येप्रमाणे ड्रेस घातलेले असते आणि ड्रेस घातल्यावर तिने देखील तेजसच्या जवळ जाऊन तिच्या मनामध्ये तेजसविषयी किती प्रेम आहे हे सगळं त्या गाण्यातून व्यक्त करत असते. तेजस आणि मानसी या दोघांनी डोळे झाकलेले असतात आणि दोघं देखील एकच स्वप्न पाहत असतात. दोघं देखील आठवत असतात, की जर का आपण एकमेकांच्या जवळ आलं तर आपल्याला किती आनंद होणार आहे. आपल्या मनातील भावना बोलायला मिळाल्या तर किती आनंद होणार आहे, असा विचार ते करत असतात. मानसीला देखील कळत असतं, की तेजस नक्की काय विचार करत आहेत. दोघेही डोळे उघडतात. डोळे डोळे दोघेही उघडतात तेव्हा दोघांनाही एकदम उचकी लागते. तेव्हा दोघांनाही समजतं, की ते दोघेही एकमेकाचीच आठवण काढत असतात आणि तेव्हा त्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. कारण त्यांना समजलेलं आहे, की आपण दोघेही एकच स्वप्न पाहत होतो आणि त्या स्वप्नामध्ये आपण हरवून गेलेलो होतो आणि एकमेकाचीच आठवण आपल्याला येत होती. सकाळ झालेली असते आणि आता मानसी कपडे धुवून कपडे सुकवत असते. कपड्यांना झटकून ते वाळत घालत असते आणि जेव्हा ती झटकवत असते, तेव्हा तेजस वरून खाली येत असतो आणि नेमकं झटकवलेलं पाणी हे त्याच्या अंगावर पडतं आणि तो मानसीकडं पाहतच राहतो. सकाळच्या त्या वातावरणात मानसी अजूनच सुंदर दिसत असते. कपड्यांना झटकवल्यानंतर त्या ओल्या कपड्यातून पडणाऱ्या तुषारातून तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत असतं आणि तेजस त्या सौंदर्याकडं पाहतच राहतो. तेजस आपल्याकडं पाहतोय ही गोष्ट तिला कळत असते आणि तेव्हा ती मुद्दाम पुन्हा एकदा कपड्याने झटका देते आणि त्याला त्या स्वप्नातून जागं करते आणि तो तिच्याकडं पाहतो आणि ती पुन्हा एकदा त्याच्याकडं पाहते. आता तेजस तिला खुणवत असतो, की "मी तुमच्या मदतीला येऊ का? माझ्याकडं पण भरपूर ताकद आहे. मी तुम्हाला कपडे पिळू लागू शकतो." असा इशारा तो तिला करत असतो. पण मानसी मात्र त्याला काहीच बोलत नाही. मानसीने हातामध्ये कपडे घेतलेले असतात. ते कपडे ती पिळत असते आणि ते कपडे पिळून पुन्हा एकदा झटकवत असते आणि तेजस इकडे इशारा करून दाखवत असतो, की "मला देखील भरपूर ताकद आहे. मी तुमची मदत करू शकतो." आता मानसीला समजलेलं असतं, की तेजस हा तिच्याकडंच आलेला आहे. तेव्हा तेजस तिच्या हातातील जो कपडा आहे तो घेतो आणि तो पिळायला लागतो. मानसीने देखील तोच कपडा हातात घेतलेला असतो. दोघे देखील तोच कपडा पिळत असतात. खरं तर त्यांचं कपडे पिळण्याकडं अजिबात लक्ष नसतं. त्यांचं लक्ष असतं ते एकमेकावर. एकमेकांना बोलता येत नाही, एकमेकांना स्पर्श करता येत नाही, पण एकमेकांच्या भावना तर आपल्याला जाणून घेता येऊ शकतात. असा विचार करून तेजस आणि मानसी एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि ते कपडे पिळत असतात. कपडे पिळत-पिळत तेजस हा मानसीच्या अजूनच जवळ येत असतो आणि जवळ आलेला तेजस पाहून मानसीला खरोखर आनंद होत असतो. असं करत-करत तेजस आता मानसीपासून थोड्याच अंतरावर असतो. मानसीला देखील हीच गोष्ट हवी असते, की तेजसनं आपल्या जवळ यावं. पण तेवढ्यात मोठ्या बाईचा आवाज येतो आणि मानसी आणि तेजस त्यांच्या स्वप्नातून जागे होतात. त्यांना कळलंय, की आपल्यावर काही बंधन आहेत आणि ते बंधनं आपल्याला पाळणं गरजेचं आहे. तेव्हा मानसी त्याच्या हातातील कापड घेते, ते झटकवते, ते वाळू घालते आणि मानसी तेथून निघून जात असते. तेजसला समजलंय, की आपलं हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. पण तेवढ्यात त्याला समजलंय मोठ्या बाईनं आतमधून हाक मारलेली आहे आणि मोठ्या बाई आता आतमध्ये सर्वांशी बोलत असते. मोठ्या बाईनं तिचं गठुडं बांधून ठेवलेलं आहे आणि ती सर्वांना सांगते, की आता धुळवडीचा होळीचा सण आहे आणि हा होळीचा सण मी माझ्या घरी साजरा करायचा ठरवलेला आहे. त्यामुळं मी आज चाललेले आहे, असं डायरेक्ट तिनं सर्वांना सांगितलंय. खरं तर प्रभूंच्या सर्व घरच्यांना हा मोठा धक्काच आहे. मोठ्या बाईने अचानकच हा निर्णय घेतलेला असतो, की ती चाललेली असते. खरं तर तेजसचे वडील तिला म्हणत असतात, की "तू नाही गेली तर चालेल का?" तेव्हा ती त्याला म्हणते, "तुला माहिती आहे ना, सणादिवशी मी नेहमी माझ्या घरी असते. त्यामुळं मला थांबवण्याचा प्रयत्न कुणी करू नका. मला जाऊ द्या. मला जाऊ वाटते तेव्हा मी जाणार आहे. मला येऊ वाटेल तेव्हा मी येणार आहे."
तेव्हा आता तेजस म्हणतो, "आता तुम्ही चाललायत म्हणल्यानंतर तुमचं सगळं व्रत वगैरे संपणार का? आमचा अबोला संपणार का? आणि तुम्ही घातलेली बंधनं देखील संपणार का?" तेव्हा मोठ्या बाई म्हणते, "अबोला संपवायचा नाही ना व्रत संपवायचं नाही. सगळं काही आहे तसंच चालू राहणार आहे. त्यामुळं व्रत वगैरे काही संपवायचं नाहीये. मी जरी गेलेले असले, तरी मानसी तू तुझं व्रत कंटिन्यू करायचं आहे. ते तुझं व्रत व्यवस्थितपणे पार पाडायचं आहे." असं ती सांगते. मानसीला समजलंय, की जरी मोठ्याबाई गेली, तरी देखील आपल्याला व्रत करणं गरजेचं आहे. कारण अजून 4 मडके शिल्लक आहेत. पण आता ते 4 मडके कोण देणार? असं विचारल्यावर मोठ्याबाई म्हणते, की ते आता मडके देणार आहेत, तो म्हणजे तेजसचा वडील. पण त्याच वेळेस मोठ्याबाईनं एक बंधन काढून टाकलेलं आहे. मोठाबाई त्यांना सांगते, की "आता तेजस आणि मानसी तुम्ही एकमेकांना बोलू शकता. ते बंधन मी तुमचं काढून टाकणार आहे." हे ऐकल्यावर तेजसला तर भलताच आनंद झालेला आहे. तो अक्षरशः आनंदाने उड्याच मारत आहे. तो म्हणतो, "खरंच तुम्ही म्हणताय का?" तेव्हा मोठ्याबाई म्हणते, "हो, अगदी मी खरं सांगतेय. तुम्ही दोघं एकमेकांना बोलू शकता. पण एवढं लक्षात ठेवा, फक्त तुम्ही दोघं एकमेकांना बोलू शकता. बाकी एकत्र येण्याचा किंवा एकत्र राहण्याचा पर्याय मी अजून तुम्हाला दिलेला नाहीये." त्याचबरोबर राहिलेले 4 मडके आहेत, ती मडकी तेजसचे वडीलच मानसीला देतील असं देखील तिने सांगितलेलं असतं. तेव्हा तेजसचे वडील म्हणतात, "मी तर आजच सगळे मडके देऊन टाकल." तेव्हा मोठ्याबाई म्हणते, "असं करायचं नाहीये. जोपर्यंत हे व्रत पूर्ण होत नाही, जोपर्यंत मानसी त्या परीक्षेमध्ये पास होत नाही, तोपर्यंत तुम्ही मडके द्यायची नाहीयेत. व्यवस्था आणि कीर्तीचं मडकं जेव्हा मानसीला मिळेल, तेव्हा अष्टमी दिवशी तुम्ही गावाकडे या. कुलदेवतेचं दर्शन घ्या. त्या दिवशी मी तुम्हाला भेटेल. त्यानंतर विश्वासाचं एक मडकं असणार आहे. काही मडके उरलेली जी 2 मडके आहेत, ती मडके मात्र मानसीला खूप परिश्रमाने मिळवावी लागणार आहेत. कारण तुमच्या कुटुंबावर तशी परिस्थिती येणार आहे. तेव्हा तुम्हाला समजेल, की मानसी ह्या व्रतातून कशी पार पडेल. जेव्हा तुम्हाला वाटेल, की मानसी हे व्रत करू शकते आणि या व्रतामध्ये मानसी पास होईल, तेव्हाच हे मडकं तुम्ही तिला द्यायचं आहे, असं तेजसच्या वडिलांना मोठ्या बाईनं सांगितलेलं आहे. पुढे येणारं संकट देखील तिने अर्थात थोडक्यात सांगून ठेवलेलं असतं. कारण तिला माहिती आहे, की पुढं काय होणार आहे ते. पण आता बोलायला मिळणार आहे म्हणल्यानंतर मानसी आणि तेजस मात्र जाम खुश झालेले आहेत. कारण इतके दिवस झालं आपल्याला बोलता देखील येत नव्हतं. पण आता बोलता येणाऱ्या या गोष्टीमुळे अक्षरशः ते दोघेही उड्या मारत असतात. पण आता मोठ्या बाई मात्र चाललेले असते. सर्वजण तिच्या पाया पडतात आणि तिचे आशीर्वाद घेतात. मोठ्या बाईने सर्वांना आशीर्वाद दिलेला असतो. त्याबरोबरच मानसीला तिने आशीर्वाद दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं, की तुम्ही दोघांनी अतिशय छान, अतिशय चांगल्या प्रकारे व्रत पार पाडलेलं आहे. या भुरट्याने देखील चांगलं व्रत पार पाडलेलं आहे आणि त्यामुळंच मी तुम्हाला बोलण्याची मुभा दिलेली आहे. आता ही मुभा तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडायची आहे. पण लक्षात ठेवायचं फक्त बोलण्याची मुभा आहे, बाकी कोणत्याच गोष्टीची मुभा नाहीये. पण या गोष्टीमुळे तेजस मात्र जाम खुश झालेला असतो. खरोखरच मोठ्याबाई तू फणसासारखी आहे. वरून कठोर पण आतून गोड-गोड गाभा आहे तुझ्यामध्ये, असं म्हणून तेजस चक्क तिच्या जवळ जाऊन तिच्या गालाला हात लावून बोलत असतो. मोठ्याबाई तेव्हा म्हणते, "पण मी सांगितलंय तेवढं ऐकायचं. मी तुला सांगितलंय काय? फक्त बोलण्याची मुभा आहे. एकत्र राहण्याची मुभा तुम्हाला दिलेली नाहीये." तेजस म्हणतो, "तुम्ही जेवढं काही दिलंय ना, तेच खूप काही आहे असं मला वाटतंय. त्यामुळं बोलण्याची मुभासुद्धा माझ्यासाठी भरपूर आहे." तेजस आणि मानसीला आत्तापर्यंत एकमेकाला भावना देखील व्यक्त करता येत नव्हत्या. पण आता मोठ्या बाईनं दिलेल्या या मुभेमुळं त्यांना आता स्वतःच्या भावना व्यक्त करता येणार आहेत आणि याच गोष्टीचा आनंद त्या दोघाला देखील झालेला आहे. आणि मोठ्या बाईनं सांगितले, की येत्या अष्टमीला तुम्ही कुलदेवतेला यायचं आहे आणि त्यावेळेस ती मडके देखील घेऊन यायचं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की तेजस आणि मानसी आता एकमेकाला बोलत आहेत. तेजस मानसीला म्हणतोय, की "मला तुम्हाला खूप काही बोलायचं आहे." तर मानसी देखील म्हणते, "मला सुद्धा तुला खूप खूप बोलायचं आहे." खरं तर ह्या बोलण्यामुळे कितीतरी गोष्टी मनातल्या तशाच राहिलेल्या होत्या, पण आता त्या मला व्यक्त करायच्या आहेत असं ती म्हणते. तेजस देखील म्हणतो, की "मला देखील तुमच्याशी खूप बोलायचं आहे. मला देखील माझ्या मनातल्या खूप भावना व्यक्त करायच्यात." आणि दोघं देखील किचन कट्ट्याच्या जवळ उभारून एकमेकांशी बोलत आहेत. त्यांना एकमेकाच्या मनातील भावना तर बोलायच्याच आहेत, त्याचबरोबर निधी आणि आबाबद्दल देखील त्यांना बोलायचं आहे. आबाबद्दलचं थोडंसं तिने आता तेजसला सांगून ठेवलेलं असतं आणि त्याचनंतर तेजस आबाला म्हणतो, की "मला समजलेलं आहे, की तुला लग्न करायचं आहे. लग्न करायची काही घाई झाली आहे का तुला?" असं डायरेक्टच तो बोलतो. आबाला कळत नाही, की नक्की असा हा का बोलत आहे. पण मानसीने नक्कीच ह्यांना काहीतरी सांगितलेलं असणार आहे, हे मात्र तिला कळलेलं आहे. आता मानसीने नक्की त्याला काय सांगितलेलं आहे, हे मात्र आबाला माहीत नाहीये. आबाला मात्र लग्न करायची घाई झालेली आहे,
हे मात्र तेजसनं अगदी व्यवस्थितपणे ओळखलेलं आहे. आता तेजस आबा आणि विनीत यांच्या लग्नाला होकार देणार का? आणि मानसी त्याला कसं कन्व्हिन्स करणार ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक